Continue article galvanometer. This article point 9.5 on page number 224. We discussed in previous period the construction of the galvanometer and its diagram, photo. We see details in case, and also we starting discuss some part of the galvanometer as a emitter. This article, sub article 9.5.1 on the same page 224. In case the construction of the galvanometer is can be convert into ammeter as well as voltmeter. Some resistance connecting with galvanometer. When low resistance connect with galvanometer in parallel, the galvanometer is converted into ammeter. We discussed in previously. As similarly, the galvanometer can be converted into voltmeter in construct high resistance connect to the series with the galvanometer to form voltmeter. Simple construction. Here we discussing initially galvanometer as a ammeter. In case next page we discussing as like diagram here shows the arrow it shows the galvanometer original. It's parallel connect the S shunt resistance, and that resistance is very low value to form the dotted box is the ammeter. तर आपण हे सुरुवातीला डिस्कस केलेलं आहे, इथपर्यंतही केलेलं होतं, तुम्हाला स्क्रीनवर दिसत नव्हतं. परत एकदा आता इथून सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्हाला गॅल्व्हनोमीटर कॅपिटल जी एरो हा दिसतो, त्याच्या दोन्ही बाजूच्या पॉइंट मध्ये एक छोटासा रेजिस्टन्स एस आपण हा घेतलेला आहे, आणि तो एस हा व्हेरी लो रेजिस्टन्स आहे, आणि हे जी डॉटेड लाईन आहे दाखवलेली इथे, तो डॉटेड लाईन म्हणजेच एमिटर आहे. जसं तुम्हाला मी गॅल्व्हनोमीटर खोलून दाखवलं त्यामधला पार्ट, त्याच्या आतमध्येच एक छोटासा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडलेला असतो, आणि तोच गॅल्व्हनोमीटर हा काय काम करतो, एमिटर म्हणून काम करतो. एमिटर इज मेजर द करंट, आणि तो करंट मोजतो. आणि एमिटर आपण कसं जोडतो सर्किट डायग्राम मध्ये, एमिटर इज कनेक्ट इन सर्किट डायग्राम इन सिरीज. मग सिरीज मध्ये जोडल्यानंतर म्हणजे मेन लाईन सिरीज मध्येच जोडल्यानंतर, जसे की वॉटर पाईपला वाल बसवतो मेन लाईनला, पाणी बंद होतं पुढचं पूर्ण, तसं या एमिटर मधून करंट जेवढा काही तिथे पास केलेला आहे बाय द सोर्स ऑफ EMF सेल असेल, बॅटरी असेल, त्याच्या मार्फत जी करंट पास केलाय तो करंट किती आहे तो मेजर करतो. तर इन केस गिवन युजेस ऑफ सेंट रेजिस्टन्स, सेंट रेजिस्टन्सचा यूज काय आहे, काय दाखवलेलं आहे इथे, द करंट आय डिवाइड इन टू पाथ. बघा, करंट थ्रो फ्रॉम एक्सटर्नली रेजिस्टन्स आर इंटू एमिटर, आणि एमिटर मध्ये आल्यानंतर तो करंट इथे दोन पाथ आहेत, थ्रू द गॅल्व्हनोमीटर अँड थ्रू द सेंट रेजिस्टन्स. मग दोन प्रकारे इथे डिवाइड होतो.
थ्रू गॅल्व्हनोमीटर जाणारा जो काही करंट असेल त्याला आपण आय जी म्हणतो, म्हणजे त्याला आपण आय जी करंट म्हणतो. म्हणजे जी गॅल्व्हनोमीटर मधून जातो करंट, म्हणून त्याला आय जी म्हणलेलं आहे. आणि दुसरा करंट थ्रू द सेंट रेजिस्टन्स, सो इट इज कॉल्ड एज आय एस करंट. Here IS current. How many here the value of the IS current? Total current is I. Then subtract IG current. We get IS equal to, काय मिळेल आपल्याला? IS equal to टोटल करंट मधून IG वजा गेल्यानंतर जो काही करंट आहे तो IS मिळू शकतो. त्याच पद्धतीने जर आपल्याला IG काढायचा असेल तर IG कसं काढता येईल? टोटल करंट I मधून IS करंट जर वजा केलं तर IG करंट येईल. आणि त्यानंतर या दोघांची भेट नंतर परत ॲमीटरच्या बाहेर पडल्यानंतर होते आणि त्या ठिकाणी टोटल करंट किती असेल? IG प्लस IR असेल. या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा, किती आहे? हा इतका करंट IG प्लस IS. अशा टाईपचे हे कन्स्ट्रक्शन इथे दाखवलेलं आहे. नेक्स्ट थिंग हिअर से, काय म्हणलंय? दोन पाथ आहेत. IG हा G मधून जातो, IS हा S मधून जातो. सो इट प्रोड्युसेस द इंस्ट्रुमेंट फ्रॉम डॅमेज. हा, सो इट प्रोड्युसेस नाही, प्रोटेक्ट. हे दोन मार्ग असल्यामुळं या इन्स्ट्रुमेंटचं प्रोटेक्शन होतं. आणि तो प्रोटेक्शन का होतं? तर एक्सेस करंट जर आला तर तो एक्सेस करंट गॅल्व्हनोमीटर थ्रू किंवा एस थ्रू जातो, म्हणजे विभागून जातो. त्यामुळं या इन्स्ट्रुमेंटचं प्रोटेक्शन होतं. म्हणजे तो हाय करंट जर आला तर त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. देन इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ द ॲमीटर. आणि हे पॅरलल मध्ये जोडल्यामुळं गॅल्व्हनोमीटरचा जो रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे 100 ओहम असतो. जवळपास 100 ओहम अबाउट गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स असतो. आणि तो रेजिस्टन्स कमी करण्यासाठी शंट रेजिस्टन्स त्याच्या पॅरलल मध्ये जोडलेला आहे. म्हणजे पॅरलल मध्ये एक्सप्रेशन कसं असतं? 1/RP इज इक्वल टू, मग आता गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स 1/G प्लस 1/S यांचा हा पॅरलल मध्ये असल्यामुळं रिअरेंज करून जो काही आपल्याला आरपी मिळतो, व्हेरी व्हेरी लेस व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स तयार होतो. म्हणजेच त्यामध्ये अपोज करणारा रेजिस्टन्स नसतो. जो काही करंट येतो तो करंट फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. आणि जर रेजिस्टन्स असेल तर तो करंट दाखवेल का? जो पास होतोय तो दाखवेल का? नाही दाखवणार. म्हणजेच हा शंट रेजिस्टन्स डिक्रीजेस द रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर. म्हणजे या इन्स्ट्रुमेंटमध्ये रेजिस्टन्स कमी होतो आणि त्या कारणाने इथे आपला फुल स्केल डिफ्लेक्शन जो काही करंट पाठवला आहे तो परफेक्टली बघायला मिळतो. आता तसं जर पाहिलं, आयडियल ॲमीटर कोणाला म्हणावा? ज्याचा रेजिस्टन्स अगदी 0 आहे तो आयडियल ॲमीटर म्हणावा. पण असं कुठं असू शकतं का? 0 हा नसतोच. सेलमध्येही इंटरनल रेजिस्टन्स असतोच. सेलमध्येही जिथं करंट तयार होतो तिथेही इंटरनल रेजिस्टन्स असतो. म्हणजे जेवढा करंट तयार होतो तेवढा बाहेर येत नाही ड्यू टू इंटरनल रेजिस्टन्समुळं. मग इथे तर एवढ्या वायरीमधून पास होतो आणि इन्स्ट्रुमेंटमध्ये मॅग्नेट असतो, इतर गोष्टी वायरिंग वगैरे असतात, त्यांचा थोडाफार तरी रेजिस्टन्स अपोजिंग होत असतो. म्हणजे आयडियल जर पाहिजे असेल तर 0 पाहिजे, पण तसा आपल्याला प्रॅक्टिकली मिळणार नाही. असो, नेक्स्ट पॉइंट हिअर गिवन, इट इन्क्रीजेस, बी पॉइंट, इट इन्क्रीजेस
द रेंज ऑफ द एमिटर, म्हणजे शंट रेजिस्टन्स हा काय करतो, त्याची रेंज वाढवण्यासाठी मदत करत असतो. शंट रेजिस्टन्स हा 1 मिनिट रेंज वाढवण्यासाठी म्हणजे एमिटरची रेंज वाढवण्यासाठी उपयोगात येत असतो. नेक्स्ट पॉइंट सी, इट डिक्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन द पॉइंट टू विच इट इज कनेक्टेड. आणि शंट रेजिस्टन्स जोडल्या कारणाने त्या गॅल्व्हनोमीटरचं म्हणजे त्या ठिकाणचं रेजिस्टन्स हा काय करतो, डिक्रीजेस करतो, म्हणून करंट आपल्याला जसच्या तसं मिळतो. समजा आता इथे नाव कन्सिडर आय इज द करंट असेल, and this I is the current is passes through from the resistance R and enter in the ammeter. आपल्याला माहिती आहे वरती एक रेजिस्टन्स दाखवलेला आहे, बाहेर तो कसा दाखवलेला आहे, 1 मिनिट इथे पहा, इथे पहा, हा या रेजिस्टन्स मधून करंट येतो आणि आतमध्ये जातो आणि डिवाइड होतो. इट इज डिवाइडेड टू वे. IS is the current through the shunt resistance and IG is the current through enter the galvanometer. आणि आपण आताच पाहिलं IS हा करंट कसा असेल, टोटल करंट वजा गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट, म्हणजे IS इज इक्वल टू I मायनस IG असंही करता येतं. द नेक्स्ट थिंग also here we know the potential, या ठिकाणी पोटेन्शियल हा डिफरन्स ॲट V म्हणजे ॲट G अँड S या ठिकाणी सारखा असतो, म्हणजे VG पोटेन्शियल डिफरन्स ॲट G इज इक्वल टू VS पोटेन्शियल डिफरन्स ॲट S या ठिकाणी. तर V ची किंमत काय, बाय युजिंग ओहम्सला IR आहे. तर VG इक्वल टू काय लिहिता येईल, IR कसं लिहिता येईल त्याचा, मग इन केस गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा कॅपिटल G समजायचा असतो आणि त्यातून करंट जाणारा IG कॅपिटल G. कॅपिटल G बी द काय असेल, कॅपिटल G बी द रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर, IG इज द करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. ॲज सिमिलरली VS कसं असेल, पोटेन्शियल डिफरन्स VS इज इक्वल टू करंट IS which through in the shunt resistance and resistance is S. So current IS and resistance S. So this is the potential difference across the shunt resistance and these are the equal. हे दोन्ही इक्वल आहेत. मग असा असेल तर मग पुढचं एक्सप्रेशन कसं तयार करता येईल, इथे सांगितलं पहा, द पोटेन्शियल V ॲट G इज इक्वल टू ॲट S. सो हिअर गिवन VG V इक्वल टू VS. मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेजिस्टन्स IG आणि याचा रेजिस्टन्स S आणि करंट IS हे इक्वेट केलं. मग आता आपण आत्ताच काढलेला आहे फ्रॉम इक्वेशन 1 IS इज द I मायनस IG. मग ती किंमत इथे पुटअप केली, देअरफॉर वी गेट हिअर काय मिळालं, म्हणजे कॅपिटल G IG इज इक्वल टू S. IS ची किंमत I minus IG. Then to determining S here, what is S? S is the low resistance which connect the galvanometer across. मग S ची किंमत कशी लिहिता येईल, S इथेच ठेवला तर ही किंमत कंसातली याच्या डिवाइड होईल, म्हणून या ठिकाणी दाखवलंय S इक्वल टू IG डिवाइड बाय I मायनस G इंटू हा G असेल. हा इक्वेशन नंबर 2 दाखवलेला आहे. जर तुम्हाला विचारलं रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर जर विचारलं तर कसं काढता येईल,
रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इथेच ठेवा, जी इथेच ठेवा आणि या किमती लिहा एस आय मायनस आय जी डिवाइड बाय आय जी, असंही आपल्याला काढता येतं. जसं तुम्हाला क्वेश्चन विचारेल किंवा प्रॉब्लेम विचारेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे काय करता येतं, फॉर्म्युला तयार करता येतो. द नेक्स्ट थिंग हिअर, डिटर्मिनिंग in case of shunt resistance in terms of n times of current Ig. म्हणजे या ठिकाणी सांगितलंय इफ द करंट I इज n टाइम्स करंट ऑफ Ig जर असेल तर आपल्याला एस ची किंमत इन टर्म्स ही काढता येते, इन टर्म्स n टाइम्स. म्हणून Ig इक्वल टू एन आय जी म्हणजे आय इज इक्वल टू एन आय जी अशी ही किंमत पुट केली वरील इक्वेशन मध्ये. म्हणजे टोटल करंट इज इक्वल टू एन आय जी, जिथे आय लिहिलेलं आहे तिथे या ठिकाणी भागिले ठिकाणी एन आय जी लिहिलं तर इथे आपल्याला काय करता येईल, कॉमन घेता येईल. आय जी आणि इथे आय जी कॉमन घेता येईल आणि हे कॅन्सल करता येईल. इन ब्रॅकेट वी गेट 1 अपॉन एन मायनस 1 इंटू जी. अशा टाईपचा आपल्याला शंट रेजिस्टन्स इन टर्म्स ऑफ एन टाइम्स ऑफ करंट असंही काढता येईल. आणखीन वेगळ्या पद्धतीने काही तुम्हाला जर विचारलं तर तेही काढता यावं. आता इन केस आपण डायग्राम मध्ये आय एस ची किंमत काढली होती आणि जर आय जी ची किंमत काढायची असेल तर काय करणार आपण, आय जी इज इक्वल टू कसा असेल, म्हणजे टोटल करंट आय मायनस आय एस. म्हणजे टोटल करंट आय आहे त्यातून आय एस वजा केल्यानंतर राहिलेला करंट जो असेल तो आय जी असेल. मग तेच आय जी हेच एक्सप्रेशन आपण इक्वेशन 1 मध्ये जर पुटअप केलं तर काय होईल, या ठिकाणच्या इक्वेशन ए मध्ये जर पुटअप केलं, इक्वेशन ए मध्ये जर पुटअप केलं आय जी ची किंमत तर काय होईल, आपल्याला एक्सप्रेशन कसा मिळेल तो पाहूया. नेक्स्ट थिंग हिअर गिवन, नेक्स्ट इफ आय एस इज द करंट थ्रू द शंट रेजिस्टन्स, हिअर गिवन yes, then the remaining करंट जो काय असतो आय मायनस आय एस हा कोणाचा असतो, आय जीचा असतो. म्हणजे आय जी बरोबर हा करंट असतो. ते इक्वेशन ए मध्ये पुटअप केला आपण इथे या ठिकाणी. म्हणजे जी रेजिस्टन्स इंटू आय जी ची किंमत ही पुटअप केली, आय मायनस आय एस इज इक्वल टू एस इंटू आय एस. मग आता इथे मल्टिपल केलं हे म्हणजे जी आय मायनस जी आय एस हे मल्टिपल केलं आपण इथे आणि हे आहे तसंच इथे लिहून काढलं. मग आता इथे एस एसच्या टर्म म्हणजे इथे रिअरेंज केलेला आहे. आय एस आता हे मायनस असली पुढे घेतली टर्म, इथे इथे घेतली म्हणजे काय आलं, ही जी आय इज इक्वल टू ही टर्म इथे एस आय एस आणि ही टर्म इथे मायनसची पुढे जाऊन प्लस झाली. देन हिअर टेक कॉमन आय एस. आपण हे कशासाठी केलं, आय एस कॉमन घेण्यासाठी केलं. आय एस कॉमन घेतलं, इन ब्रॅकेट वी गेट एस प्लस जी असं मिळालेलं आहे. मग आता आपल्याला हा रेशो तयार करायचा आहे. म्हणजे आय एस इथेच ठेवला आय एस आणि हा इकडे घेतला म्हणजे डिवाइड झाला आणि नंतर हा जी इथेच ठेवला आणि ही कंसातली टर्म बरोबरच्या पलीकडे गेली म्हणजे डिवाइड झाला. म्हणजेच आपल्याला रिअरेंजिंग हे एक्सप्रेशन मिळालं, जी कॅपिटल जी अपॉन एस प्लस कॅपिटल जी इज इक्वल टू आय एस डिवाइड बाय आय असं मिळालेलं आहे. त्यालाच रिअरेंज केलं आपण. पहिली टर्म मग सेकंड टर्म फर्स्ट केली, काय मिळालं, आय एस अपॉन आय इज इक्वल टू
ही टर्म जसच्या तसं जी अपॉन एस प्लस जी असं मिळालेलं आहे. तर अशा टाईपने आपण वेगळ्या किमती काढू शकतो. तर ही किंमत काय म्हणली? दिस इक्वेशन 4 गिव्स द फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट थ्रू द सेंट रेजिस्टन्स. म्हणजे फ्रॅक्शन करंट, लहानात लहान करंट हे आपल्याला या सेंट रेजिस्टन्स च्या मार्फत डिटेक्ट करता येतो. अशा टाईपचा आपण ॲमीटर विषयक ही माहिती घेतलं. नेक्स्ट थिंग, त्या पुढचा यापुढे नेक्स्ट आर्टिकल गॅल्व्हनोमीटर ॲज ए व्होल्टमीटर हा आपल्याला पाहायचा आहे.